अजब रमा राघवची जोडी। राघव, तू जर हे काम मनापासून केलं असेल ना तर त्या फाईल मधला शब्दन शब्द तुझ्या लक्षात असेल। आबा, कसं काय लक्षात असेल? हो, आणि राघव म्हणाला की हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एका पूर्ण टीमला जवळजवळ महिनाभर लागला। म्हणजे लक्षात राहण्यासारखी छोटी फाईल ती नक्कीच नसेल। हो, सगळं लक्षात राहणं कसं शक्य आहे? तुझ्या माझ्या लक्षात राहणं शक्य नाहीये शालिनी, पण आपला राघव लहानपणापासून एकपाठी आहे। राघव हा तुला कठीणातला कठीण श्लोक एकदा वाचल्यावर लक्षात राहतो। तुला माहितीये, मला पौर्वत्याची विद्या शिकायला 7 वर्ष लागली, काय गाई? पण तू 12 वर्षाचा असतानाच त्यात तरबेज झाला। अरे, अशी स्मरणशक्ती लाखात एकालाच लाभते। हा, हे मात्र खरं आहे। अगं आजी, शाळेमध्ये बाई शिकवताना त्याचा सगळा अभ्यास पाठ व्हायचा। अरे, आणि तुला माहितीये का, परीक्षा झाल्यानंतर सुद्धा सगळं लक्षात राहायचं त्याच्या। राघव, तुझ्या स्मरणशक्तीचा उपयोग करण्याची हीच वेळ आहे। तुझी ही ताकद आज पणाला लाव। आबा, म्हणजे महिनाभर खपून तयार केलेल्या त्या फाईल मध्ये जे जे होतं ते राघवने आठवायचं, जमेल याला? अर्थात जमेल। निराश होऊन एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसणारा माझा राघव असूच शकत नाही। तो स्वतः प्रकाशमान आहे। राघव, तुझी बुद्धी हेच शस्त्र आहे, उचलते शस्त्र, आणि लढायला सिद्ध हो। हा राघवा, डोक्यावर थंड पाणी घे, तरतरीत हो आणि लाग कामाला। आणि कितीही वेळ लागू दे राघव, आम्ही तुझ्या बरोबर आहोत। अगदी रात्र जागवावी लागली तरी चालेल, पण घेतलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय उठू नकोस। आता तुम्ही मला हे लक्षात आणून देताय की मी असं निराश बसणं किती चुकीचं होतं। पण आता नाही, आता निराशा नाही, आता मी हे प्रोजेक्ट कंप्लीट करणारच। चला, आता आपल्या राघवला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे। तेव्हा सगळे तयार आहेत? हो। कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।
सकल कार्य दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। दाता सकल कार्य सिद्ध करता सकल कार्य दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। दाता सकल कार्य सिद्ध करता सकल कार्य दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। आई आजी झालं प्रोजेक्ट। देवाची कृपा देवाची कृपा। अभिनंदन। अरे आबा कार्तिक दादा लवकर बाहेर या, राघवचं प्रोजेक्ट पूर्ण झालंय। देवी आईची कृपा। मला माहिती होतं राघव, कितीही अशक्य गोष्ट असली तरी ती तुला जमणार आहे। राघवा माझं गुणी बाळग ते तुला प्रत्येक वाक्य आठवलं ना, शब्द लिहिलास ना आता। हो आबा म्हणाले अगदी तसंच झालं। ती फाईल खरंच माझ्या डोक्यात होती, मी फक्त ती लॅपटॉप वरती उतरवली। दादा तू खरंच सॉलिड आहेस रे दादा। आज जे तू करून दाखवलंस ना ते जगात कोणीही करू शकत नाही। राघवा आता तू मी आणि तुझा लॅपटॉप असं सेल्फी काढूया। आणि हो बरं का, जे काही काम आता केलंस ना त्याचाही मोबाईलवर फोटो काढून ठेव, म्हणजे ते गायब नाही होणार पुन्हा। नाही त्याची गरज नाही, आता सगळ्याचा बॅकअप मी घेऊन ठेवलाय क्लाउडवर ड्राईव्हवर, त्यामुळे काय हरकत नाही। राघवा तू माझा मित्र आहे याचा मला खूप अभिमान वाटतो। मग माझा दादा आहेच तसा अभिमान वाटण्यासारखा। नाही पण खरंच हे सगळं शक्य झालं कारण तुम्ही सगळ्यांनी मला मदत केलीत म्हणून। आजी BFF किती नमस्कार करायला जातो, हिला घरीला कर। यशस्वी भव, अभिनंदन दादा, कॉंग्रॅच्युलेशन। आबा राघवा हे सगळं शक्य झालं ते तुझ्या मेहनतीमुळे आणि देवाच्या कृपेने। ये आपण आधी देवाच्या पाया पडू।
यशस्वी हो. राघवा, मला खात्री होती की तू हे काम अगदी व्यवस्थित पार पाडशील. अरे भगीरथाने स्वतःच्या प्रयत्नाने गंगा या धरतीवर आणली. मग या जगात काय अशक्य आहे? आज तू अशक्य ते शक्य करून दाखवलंस. ये बाहेर ये. सर, हो बबली सर, झोपली वाटतं. चहा घ्या. गुड मॉर्निंग सर. चहा घ्या. वासू, 2 चमचे टाकले साखर. वासू, साखर नाही, विष घातलंस का तू त्याच्यात? अहो सर. अरे नाही, सौरभ सर 11 वाजता येणार ना, तेव्हा जीव जाणारच आहे. त्याच्या आधी गेला तर बरं होईल. काय सर, तुम्ही तर लयच टेन्शन घेतलं. आणि आज घरी बिरी जाणार का नाही? नाही, रात्रभर इथंच थांबलात, मला बी थांबावं लागलं. अहो सर, तुम्ही इथं राहिल्यानं राघव सरांकडनं जे काम हरवलंय ते परत मिळणार आहे का? वासू, अरे यार, मी घरी तरी कसा जाऊ? घरी गेलो तरी मला माझं अपयशच आठवणार. अहो सर, सौरभ सरांनी दिलेलं प्रोजेक्ट आपण पूर्ण करून सुद्धा त्यांना दाखवू शकलो नाही. आता त्यांना कसं तोंड दाखवू? नाही नाही वासू, ते यायच्या आत मला इथून निघायलाच पाहिजे, आणि ते सुद्धा कायमचं. सर, म्हणजे तुम्ही सौरभ सरांना न भेटत निघून जाणार? वासू, सॉरी सर. वासू, अरे सौरभ सरांना मी कसं तोंड दाखवू? कसं सांगू त्यांना की प्रोजेक्ट डिलीट झालंय? सौरभ सर 11 वाजता येतील, आणि 11 वाजता आजपर्यंत मी कमवलेलं प्रेस्टीज, माझी सगळी इब्रत मातीत मिसळणार आहे. ते 3 मिनिटं सुद्धा थांबणार नाहीत. खूप पंक्च्युअल आहेत ते. आणि त्यांचं इथं थांबून तरी काय उपयोग? समजा काम तर पुसलं गेलंय. बरोबर बोलतोय वासू, सगळं गेलं. हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे सगळं त्या राघवमुळे झालंय वासू. राघव, चला खाऊन घ्या लवकर. घ्या राघव, पोटभर खाऊन घ्या. नारायणा घे. एवढेच नाही रे बाबा, पातेलभर गेलेत पोहे, देणार तुला. एवढं पुरेल मला. तसंही आजी आता मंदिरातून येईलच ना, ती प्रसाद घेऊन येणारच आहे, तोही खायचाय. राघवा, खास तुझ्यासाठी गेली आहे आजी मंदिरात प्रार्थना करायला. राघव, तुझं प्रेझेंटेशन किती वाजता आहे? 11 वाजता. आणि मला 1 मिनिट सुद्धा उशीर करून चालणार नाही. अरे मग तुला निघायला हवं. अर्धा तास लागतो ना तुला ऑफिसला पोहोचायला. हा, मग चल लवकर लवकर खा. हो हो हो. तू पूर्ण प्रेझेंटेशन परत केलंस हे कळवलंस ना ऑफिसमध्ये? हो, कळवतो ना. आणि मी त्यांना हेही सांगणार आहे की माझ्या घरच्यांनी मला मदत केली ना, म्हणून हे शक्य झालं. अरे बाबा, आमचं कौतुक राहू दे. आधी तू ऑफिसमध्ये फोन लाव बरं, आणि त्यांना सांग की तू तिथे आहेस ना, त्यांना काळजी करायची काही गरज नाही. लाव लाव, पटकन फोन लाव. माय लव्ह, माय डार्लिंग, आय विल मिस यू. तुला आठवतं, तुला मिळवण्यासाठी मी केवढी मेहनत घेतली होती. तू आणि मी, आपण एकमेकांच्या साथीने केवढं यश मिळवलं होतं. पण एका बिंडोक माणसाला मी एम्प्लॉय केलं आणि फसलो ग, फसलो. आज सौरभ सरांसमोर प्रेझेंटेशन होणार नाही हे डायरेक्टर सरांना कळणार, आणि ते मला लात मारून या कंपनीत हाकलून देणार. त्याआधीच मी जातो. गुड बाय. कम ऑन माय लवलीज, आय डिझर्व अ वॉर्म सेंड ऑफ. कम ऑन, लेट्स हग. माणसाची वेळ जेव्हा वाईट असते ना, तेव्हा आजूबाजूचे सगळे बेवफा होतात. नो प्रॉब्लेम.
वासू किती वाजले रे बाळा? हो सर, 9:45 झाले सर. ज्या माणसाच्या आयुष्याचे 12 वाजले त्याला घड्याळात किती वाजले याच्याने काय फरक पडणार आहे? खरं आहे सर, आपल्या ऑफिसचा टाइमच खराब चाललाय. वासू सॉरी सर. अरे नाही, मी सॉरी. अहो काळजी घे स्वतःची, आणि जमलंच तर माझी आठवण काढ. हो सर, तुम्ही खरंच चाललात? जावं तर लागणार ना रे. अहो हे बघ, नवीन मॅनेजर येईल त्याच्यासाठी ही कॅबिन अशीच स्वच्छ ठेव, आणि त्यालाही अशीच कडक कॉफी देत जा जशी मला देत होता. अहो सर तुम्ही. वासू येतो, जातो मी. अहो सर. बबली सर, अहो तुम्ही कुठे निघालात? अहो ते सौरभ दिवाण सर येणार आहेत आणि तुम्ही कुठे चाललात? घरी. काय आमचा? माझं रेजिग्नेशन मी टेबलवर ठेवलंय. सौरभ सर भडकून निघाले की माझं रेजिग्नेशन मॅनेजमेंटला पाठवून दे. त्या राघवमुळे आपली ताटातूट झाली. आपण पुन्हा कधीही भेटू शकणार नाही. येतो. अगेन सॉरी. जातो मी. सर 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 प्लीज ऐका ना सर. सर राघव, मला आता हे नाव सुद्धा नकोय माझ्या फोन मध्ये. सर सर प्लीज ऐका ना सर. अरे हा कहा सारखा फोन करतोय? मिस्टर पी, तू माझ्या ऑफिसची वाट लावलीस, माझ्या करिअरची वाट लावलीस, आणि आता कशाला फोन करतोयस तू? मिस्टर पी, माझा फोन नंबर तुझ्या फोन मधनं डिलीट कर. जसा तू प्रेझेंटेशनचा डेटा तुझ्या लॅपटॉप मधनं डिलीट केलास ना, अगदी तसाच समजला. आणि पुन्हा मला कॉल करू नकोस. सर सर अहो आधी ऐका तर माझं. अरे काय ऐकून घ्या, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. तू माझ्या प्रोजेक्टचा सत्यानाश केलाय, समजला? सर ते प्रोजेक्ट मी कंप्लीट केलंय. अरे मी वेडा झालो, मला काही ऐकायला यायला लागलंय. रात्रभर जागल्यामुळे माझे कान बंद झाले. वासू, वासू देसाई, अरे ऐका तुम्ही, हा काय म्हणतोय? एक मिनिट ऐका. मी म्हणत होतो की मी ते प्रोजेक्ट कंप्लीट केलंय, अगदी आधी होतं तसंच्या तसं. आणि आज मी प्रेझेंटेशन सुद्धा करणार आहे. अरे सर संकट टळलं सर. राघव प्रेझेंटेशन घेऊन येतोय. हो सर, मी पण असंच ऐकलं. नाही प्लीज प्लीज नका रे अशी माझी थट्टा करू गरीबाची. अरे माझ्या बायकोचा एकुलता एक नवरा आहे रे मी. पटकन मला हार्ट अटॅक येईल आणि झटकन मी वरती जाईल. प्लीज नका असं करू. मस्करी नाही करत आहे मी, खरंच सांगतोय. हॅलो. अहो आमचा राघव कधीच खोटं बोलत नाही. काल दादानी रात्रभर बसून पूर्ण प्रोजेक्ट आठवलं, ते कम्प्लीट केलं, आणि आता बॅकअप सुद्धा घेतलाय. हे कोण बोलतंय? अहो सर, ही माझ्या कुटुंबातली लोक आहेत आणि त्यांनी मला मदत केली ना, म्हणूनच मी हे प्रोजेक्ट करू शकलो. राघव, माय बॉय, तू खरंच बोलतोयस ना? मग एक काम कर, आता लगेच घरून निघ. सगळा डेटा बरोबर घेऊन निघ आणि 10:30 पर्यंत पोच. तुला पोचायला 30 ते 35 मिनिटं लागतील ना? येस येस येस. एक सेकंदही उशीर करू नकोस. यू नो ना माय बॉय, शिस्त म्हणजे शिस्त. ओके, काळजी करू नका सर, वेळेत पोचेल. सी यू माय बॉय, सी यू.